नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू ही इयत्ता 6वीतील गोष्ट. पण या गोष्टीला सुरुवात करण्याआधी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. द लॉंग ॲगो men and animals could talk to each other. म्हणजे खूप जुन्या काळी प्राणी आणि मानव एकमेकांशी बोलू शकत होते. Once a man and a lion got talking. एकदा एक सिंह आणि एक माणूस बोलताना आढळून आले. The lion was very proud of his strength. I am the king of beasts. I am stronger than any man. That is why men fear me. तर तो सिंह जो असतो त्याला स्वतःच्या शक्तीचा खूप गर्व असतो. तो म्हणतो की मी राजा आहे सर्व प्राण्यांचा, मी सर्वांपेक्षा खूप जास्त बलवान आहे, शक्तिशाली आहे आणि त्यामुळे सगळी माणसं मला घाबरतात. The man was also proud of his intelligence. Don't forget that men are more intelligent than you are. तर तो जो माणूस असतो तो देखील म्हणतो की मलाही माझ्या बुद्धिमत्तेचा खूप गर्व आहे आणि तू हे विसरू नको सिंहा की माणूस त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकतात किंवा त्यांना पकडू शकतात. They both began to argue about who was greater. At last, the man took the lion to a statue in a big garden. ते दोघेही भांडू लागतात एकमेकांशी की कोण आहे सर्वात श्रेष्ठ. आणि शेवटी काय होतं तर तो माणूस त्या सिंहाला एका मोठ्या पुतळ्यापाशी घेऊन जातो. तो पुतळा एका बगीच्यामध्ये असतो. It showed the great hero Hercules standing proudly with a dead lion at his feet. तो पुतळा हर्क्युलिसचा असतो आणि तो असे दर्शवतो की एका माणसाने सिंहाला मारले आणि त्याला त्याच्या पायाखाली ठेवले.